होती ना आपल्याला मक्याची कुट्टी आणायची. आले कुट्टी संपली आपली. कुट्टी आणायला लागले 30 एक आंबवण खाल्ले दोघांनी. यांनीच नाही खाल्लं फक्त. खाई तसंच पडले. मग डाय कडब्याची पिणी टाकली त्यांना. एक माणसं द्या. 5 मिनिटाचं काम होतं. गोळ्या घेतल्या काय मागच इथं. सर बसताय ते सिंबा लावायचं गाव. काय खाल्लं तो का तू? वा Tis the season to be jolly. Fa la 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 la. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता 11:30 वाजलेलो आहे. मी जस्ट डायरेक्ट खाली गोट्यात आलोय. यांना बाहेर बांधून गेलो होतो मी डायरेक्ट सकाळीच. होता बघाय आलोय. हे पोहोचते ना आपल्याला मक्याची कुट्टी आणायची. आले कुट्टी संपली आपली. कुट्टी आणायला लागले 30 एक किलो. 30 किलो कुट्टी आणली ना आपल्याला. जाती उद्यापर्यंत जाईन. उद्याच्या टायमिंगपर्यंत. म्हणून गोट्यात आलतो. सकाळ बाई 6 वाजता आलतो डायरेक्ट मी. बरोबर 7 लाख का ऑल क्लिअर होतो डायरेक्ट. सगळ्यांनी आंबवण खाल्ले दोघांनी. यांनीच नाही खाल्लं फक्त. खाई तसंच पडले. मग डाय कडब्याची पिणी टाकली त्यांना. खेळाय पाय खाली घेते कडबर रे गोड. हा याला रिझल्ट लई आहे बरं का त्या औषधाचा. 100% रिझल्ट आला याला. सगळं खातोय हा सगळं. आता पाला थोडाफार पितो. काय प्रॉब्लेम नाही एवढा. 11 वाजल्या. आत्ता बांधून घेतली त्यांना. सगळ्यांना कडबा टाकला. ही दोघांना कडबा तिघांना कडबा टाकलाय. मग काना जायचंय. आणि तसंच आहे ना मला आहे ना दादाचं आहे ना गोळ्या आणायच्या हाकोर्डीला हॉस्पिटलमध्ये. म्हणलं मग यांना सगळं करून जातो यांचं. डायरेक्ट दुपारी 3 वाजता येता येईन इथं. 3 डायरेक्ट 4ला यायचं आता डायरेक्ट. हे खाल्ल्याशिवाय काही टाकायचं ना यांना डायरेक्ट आता. मग आपल्या निघी काही निसतात मका खात्यात. कडबा तर खातच नाही गडी. आता हेच त्यांना खाद्य खावं आता. आणि जर का आलो चुकून तर मका मिक्स करून टाकून द्यायची याच्यात. हाच प्लॅनिंग आहे आता माझा. आता मला जायचंय अकोर्डी डायरेक्ट. तिथं आपल्याला दादाच्या ना गोळ्या घ्यायच्यात. देन परत याच्यात कुट्टी घ्यायची मक्याची. प्रणय भाऊ आपल्यासोबत. तर त्या गेला गाडी दूध होतं मगाशी. त्याला काहीतरी अभ्यास करायचा वाटतं. लिखापडी करायची त्याला. त्याच्यामुळे म्हणा नको. तारे जमीन पर खाली दाखवतो नाही थोडा जरा जमलिंग होता आला सारा. काय नाही होली आज न उद्या मारायचं मग उद्या मारायचे. आताच मारून त्याची अपेक्षा नाही जागायची. पण तू असं नको ना एवढ्या असलं का नाही मारायचं. चकनेवारी ना चांगलं मरण मरू. एक माणसं द्या. 5 मिनिटाचं काम होतं. गोळ्या घेतल्या. बिल पेमेंट केलं निघ जाऊ होता. $30 किलो करा बरोबर. 30 किलो. टाकडा आहे मागच इथं. सर बसताय ते. 2000 years later. आता जवळपास 1:22 झाले. जस्ट आत्ताच मी आलोय. मका घेतल्या मी. डाय वासरांक आलो खाली गोट्यात. कुट्टी थोडीच खाल्ली आहे बरं का. गोड्याने खाल्ली आहे ना बघू ना. मुन्नाने खाल्ली असेल बरं का. सर गोड्याने पांगावली फक्त खाल्ली नाही. आणि थोडी खाल्लीत. सर जरा लात मारायची भीती वाटते हिची जरा मला. यांना मका टाकून देतो ना. हा बाळांनो आपल्या 2:30 वाजताच धुवायच्या त्यांना. 2:30 वाजता यांना डाय वॉशिंग करून घेतो ती घाणला. पोर येतील तोवर तरी मग तोवर तर मका टाकलं की त्या फक्त बघा. मका जास्त खात्यात बाबा.
सिंबा लावायचं गाव काय खाल्लं तो का तू वा 2,000 years later. 4 वाजल्यात आता झोपतो उठलो चहा घेतला आता खाली जायचं वाटत आज दुवा तर धुवायची होती पण प्रणयाने नेमकं रितेश गेलाय बाहेर प्रणय परत बाहेर गेला कुठेतरी तुम्हाला उद्या धु वाटलं स्वतः झालं उद्याच धु डायरेक्ट झोपलं बाई एवढं ऊन वाढ लागलं ना वाईट 6 वाजता उठलो होतो 6 वाजता उठल्यामुळे आहे ना सगळं झोप लागलेलं आहे मला 2-2.5 तास झोपलो फक्त यांनी बाहेर बांधले वाटते आणला सर आत्ता किती वाजले राव 5:30 वाजले 5:30 वाजलेले यांना ना आता ना फक्त आतली साफसफाई करून घ्यावं लागेल जाऊन पण साफ केली बाईंनी सगळ्यांनी मका आणली ते सकाळी ते एक टप टाकला यांना सगळ्यांना कडबा तेच ठेवलेलं दिसतंय कडबा खाल्लेला नाही वाटतं यांनी जास्त त्यांना आंबवण ठेवायचंय आंबवण ठेवून देतो यांना लवकर आज एक सेकंड चालू करून टाकतो ना लाईटी सगळ्या लाईटी चालू केल्या ना मग चांगलं वाटतं असं साफसफाई व्यवस्थित करता येईल मग halls with boughs of holly, fa la 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 la. 'Tis the season to be jolly, fa la 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 la. Don't 8:30 वाजलेले यांना आहे ना बाहेरच आंबवून दिलं तर भाऊने आज आंबवून खाल्ले आणि सगळं दावून त्यांना मका टाकली त्यांना एक टब मका टाकली तिघांनी साफ केली गाड्या चांगली बुक केली होती आज शाने ना बाई बिकवा शेट गावलाच नाही रे सकाळी गावला येतो म्हणला आलाच नाही शान उचलायचे पहिलं सगळे मुन्नाला रिझल्ट आलेला आहे त्या औषधाचा त्याला थोडा वेळ लागेल आणि आपल्याकडे काय झालं माहिती का त्या औषधांनी एक पॅकेट जो होतं ना ते जवळपास 16 दिवस चाललंय 16 दिवस दोघांना तसं तर आहे ना फक्त एकाचा कोर्स होता 15 दिवस होता पण आपल्या त्या अजून एक पाकिट शिल्लक आहे आणि ते पण एक 17-18 दिवस जाईल परत दोघांना तर माझ्या काय चाललंय की त्याला नाही चारायला जाऊ शकते आता कारण तो आता रोटिंग आलेला आहे सगळा फक्त 10-5 बसलेला विचारून फोन करून विचारून तो नाही का कारण तो सगळं खायला लागलेलं आहे फक्त याचा प्रॉब्लेम आहे मग याला जवळपास ते औषध जाईन महिन्याभर चालू होईन हळू अजून कारण एक तो चालू आला आहे त्या औषध जवळपास अजून बरंच अजून 4 दिवस जाईन माझ्या हाताने 25 जानेवारीला चालू केलं तर मी 17-18 दिवस जाईन जवळपास ते औषध आणि ते पण दोघांना पुरलं तेवढंच आणि पाणी पण आहे पाणी संपन माहता पाणी एवढंच राहिलं आहे पाणी लय थोडं राहिलेलं आहे ह्याला इथलं 3 दिवस चालेल 2 दिवस चालेल पाणी पण आपल्याकडं जी पावडर आहे ना ती पावडर एवढी शिल्लक आहे ही पण 3-4 दिवस जाईन 3 दिवस जाईन 100% अजून एक पावडर इथं पाठी ह्या ठेवलेली अख्खी पॅकेट राहील आपल्याकडं ती जाईन 20 दिवस ही जवळपास महिनाभर जाईन एका वासराला आणि दोघांना चारायचं म्हणलं तर एक 18-19 दिवस जाईन we now are gay apparel, fa la la la